श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा भ.प. अशोक महाराज यांच्या मूर्ती स्थापना श्री क्षेत्र वारकरी आश्रम पासदगाव देवस्थान AMK न्यूज नांदेड। दिगंबर महाराज कीर्तन आपल्या वारकरी आश्रम पासदगाव येथे चालत असलेला माऊली ज्ञानोबा यांच्या 728व्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह रोज संध्याकाळी कीर्तने 8 ते 10 कीर्तन सोहळा, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा आरती आणि दुपारी 1 ते 3 रामायण आणि संचापरी हरिपाठ अशी रोजची दिनचर्या चालत आहे। समस्त गावकऱ्यांच्या वतीने सहाय्याने हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी अशोकजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला सप्ताह मौजे पासदगाव नगरी चालत आहे। दुसरं येथील अशोकजी महाराज कीर्तन आळंदीकर यांच्या कृपा आशीर्वादाने आज 25 ते 30 वर्ष झालं संजीवनी समाधी सोहळ्याचे आयोजन त्याच्या हातून दरवर्षीप्रमाणे चालू आहे आणि महाराज वैकुंठवासी झाले 2 वर्ष झालं। त्याच्या निमित्तानं त्याच्या आशीर्वादानं हे सप्ताह आम्ही चालूच ठेवलेलं आहे। गावकऱ्याच्या वतीने सर्वाच्या वतीने सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या सप्त्यामध्ये दररोजचे कीर्तन, काकडा भजन, पुन्हा रामायण कथा चालू आहे। सर्व महाप्रसाद रोजच्या रोज चालू आहे। असे कार्यक्रम दैनिक रोजच्या रोज चालू राहतात। हे असा आशीर्वाद आमचे कीर्तन महाराज आळंदीकर यांच्या आशीर्वादाने हे चालूच राहणार आहे, चालूच आहे। आणि 28ला समाधी सोहळ्याची सांगता आहे आणि पुन्हा 9 वाजता 28ला अशोकजी महाराज कीर्तन आळंदीकर वैकुंठवासी यांची मूर्तीची स्थापना सकाळी ठीक 9 वाजता करण्यात आयोजित केलेली आहे। तरी सर्व आम्ही भाविक भक्तांनी आणि सर्व या नांदेड तालुक्यामध्ये सर्वांना आमंत्रण आम्ही मोबाईलवर वाट लावलेलं आहे। तरी सर्व या इथं भाविक भक्त कमीत कमी 4 ते 5 हजाराच्या वर लोकसंख्या जमण्याचा अंदाज आहे। अशी आमच्या सर्वाची कृपा आहे, सर्व माऊलीची कृपा आहे आणि हे कार्यक्रम दैनिक चालू राहणार आहेत। रहिवासी पासदगाव असे महाराज आमचे हे जाऊन गेले की मंदिरं केले, ते सगळं आळंदी केली। इथं सर्व असे दिंडी काढतात आळंदीची, गाव पूर्ण माळकरी करून टाकलं। नाही तर पहिलं बकरे पडत गेले, आता सगळं वारकरी गाव झालं। संपूर्ण दिंडीला जातात। व्यवस्था सगळी हे वणतीच्या काठाला मंदिरं बांधलेत। महाराजाचं किती हे पुण्य आम्हाला हे होणार नाही। उद्या मूर्ती स्थापना आहे, कार्यक्रम आहे, समाधी सोहळा आहे, असे किती पब्लिक आता उद्या जमणार आहे। हे माझी राव कल्याणकर राहणार तोरडा बुजुर्ग। मी आज इथे दिगंबर महाराज कीर्तन व चांदबाराव पाटील चेअरमन साहेब आणि सरपंच साहेब यांच्या आवाजामुळे मी इथं आलेला आहे आणि मी त्यांचा सगळ्यांचा एक भक्त आहे। तरी बी या परिसरामध्ये दरवर्षी मोठे मोठे प्रोग्राम होत असतात, म्हणजे माऊलीच्या याच्यात संदर्भात। इथं उद्याच्याला महाराजाची 9 वाजता समाधी सोहळ्याचा मोठा प्रोग्राम आहे। आज 1 वाजता पूर्ण गावामध्ये रॅली निघणार आहे माऊलीची आणि रथ समारंभ आहे। तरी बी सगळ्या भाविक भक्तांना आम्ही पण पत्रिकेद्वारे किंवा मोबाईलद्वारे निमंत्रण दिले आहे। सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येण्याची कृपा करावी व तसेच यांच्या प्रोग्राम दरवर्षी चालू होतं, आणखी चालूच राहणार आहे। तरी बी आमचे कळकळून पासदगावच्या गावकऱ्या मंडळीतर्फे व तसेच इतर गावच्या लोकांना बी येण्याचा कृपा करावी।